प्रज्ञापूर तथा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ वास्तव्यास असताना तेव्हा बलुतेदारी समाज व्यवस्था होती. त्या बलुतेदारामध्ये मारुती लोहार हा अक्कलकोटात बलुतेदारी करीत असे. ती लोहारकी करताना मात्र तो भल्या पहाटे सकाळी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी त्याची पत्नी गीताबाईसह येत असे. जेव्हा स्वामी समर्थ हे अक्कलकोटात नसत तेव्हा मात्र तो स्वामी ज्या वटवृक्षाखाली बसत तेथे नमस्कार करी व आपल्या कामावर निघून जात असे. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आलेला मारुती आणि त्याची पत्नी त्यांच्या कामात सुरुवात करीत असे. पेटलेल्या कोळशामध्ये शेतीची अवजारे तापवून तो ती ऐरणीवर ठेवत असे. त्यावेळेला तो हातोडा मारीत असे. हातोडा मारताना श्री स्वामी समर्थांचा षडाक्षरी मंत्र तो म्हणत असे. त्याच वेळेला त्याची पत्नी गीताबाई ही भाता खालीवर ओढताना श्री स्वामी समर्थ असा जप करीत असे. अशा तऱ्हेनं ते दोघेही श्री स्वामी समर्थांना न विसरता आपापले काम अतिशय चोख प्रामाणिकपणे करीत असत. तरीही काही कुचाळखोर स्वामी समर्थांच्या कानी लागून सांगू लागले, अहो स्वामी, तो मारुती 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 काय लावलंस? अरे सारखे मारुती मारुती म्हणतायत. तेवढ्यात स्वामींच्या सेवेकरी सुंदराबाई तेथे आल्या आणि सांगू लागल्या की महाराज, आजच सकाळी सकाळी मारुती त्याच्या पत्नी गीताबाईसह येथे आला. आपले वटवृक्षाचे दर्शन घेऊन तो त्याच्या कामावर निघून गेला. काय रे, ऐकलत ना? तो मारुती त्याच्या कामावर येथे येऊन दर्शन घेऊन निघूनही गेला आणि तुम्ही मात्र बसा येथे कुटाळक्या करत. हे ऐकल्यावर त्या सर्वांचेच चेहरे पडले आणि ते खाली माना घालून उभे राहिले. त्यांच्याकडे बघत स्वामी महाराज मात्र खदखदा हसू लागले.